श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तर उद्या आहे अक्षय तृतीया, 19 एप्रिल 2026. वर्षातील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात चांगला मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. या दिवशी आपण आपली जी काही महत्त्वाची कामं आहेत, जी रखडलेली कामं आहेत, ज्याला आपण मग मागं टाकत आलेलो आहे की आज करू उद्या करू म्हणून, ती कामं सुरू करण्यासाठी उत्तम चांगला एक दिवस आहे अक्षय तृतीया हा. या दिवशी आपण वाहन खरेदी करतो, सोनं खरेदी करतो आणि जी काही चांगल्या गोष्टी आहेत, चांगली कामं करायची आहेत, त्यासाठी हा एक उत्तम मुहूर्त आहे. नवीन वस्तू खरेदी करायला, कपडे खरेदी करायला, ज्या काही आपल्यासाठी आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण या दिवशी खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच या दिवशी चांगल्या मुहूर्ताचा चांगला फायदा करून घेण्यासाठी आपण भगवान श्री विष्णू आणि माता महालक्ष्मीची यथोचित प्रकारे पूजा केली पाहिजे. या दिवशीच्या ज्या पूजेचे फळ आहे ते अक्षय टिकते असं म्हटलं जातं. त्यामुळे जे आपल्याला अक्षय टिकवायचं आहे ते म्हणजेच आपले कर्म, आणि आपल्या कर्माची शुद्धी होण्यासाठी आपल्याकडून परमेश्वराची भक्ती ही तर झालीच पाहिजे. परमेश्वराच्या भक्तीमुळे आपले जे काही वाईट कर्म आहेत ती दूर होण्यासाठी मदत होते. त्यामुळे भगवान महाविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करून सोनं खरेदी करण्याचा एक नियम असा की सोन्याच्या स्वरूपामध्ये आपण माता लक्ष्मीला घरी आणलं असं मानतो. त्याच्यामुळे माता लक्ष्मीला घरी आणून तिची सोन्याच्या स्वरूपात तिची पूजा करून तिला अखंड आपल्या घरी राहण्यासाठी आपण वरदान मागितले पाहिजे. त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्र हे भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी एक सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे 21 वेळा केलेच पाहिजे या दिवसामध्ये. कधीही केले तरी चालते. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे आपल्या पितरांची सेवा. आपण वर्षभर जरी आपल्याकडून पितरांची सेवा ही पितृपक्षाशिवाय इतर कधीही केली जात नाही. त्यामुळे पितरांची सेवा करण्याचा नियम या दिवशी असतोच. पितरांच्या सेवेसाठी जे जलकुंभ दान केला जातो तो हा या दिवशी दान केला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या पितरांच्या नावाने गोरगरिबांना मदत केली पाहिजे, अन्नदान केले पाहिजे. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्यामुळे पितरांच्या नावाने म्हणा किंवा आपण या दिवशी चांगला मुहूर्त आहे, या दिवशीचं जे पुण्य कमवतो ते अक्षय टिकतो असे मानून तरी किमान गोरगरिबांना अन्नदान, वस्त्रदान जे काही आपल्याकडं असेल ते दान केले पाहिजे. जर काहीच नसेल तर किमान पाणी तर आपल्या सगळ्यांकडं असतेच. आपण आपल्या घरचे पाणी नेऊन जे काही उन्हाच्या ठिकाणी कामगार आहेत, जे काही गोरगरीब मंदिराच्या बाहेर बसलेले जे गोरगरीब आहेत त्यांना थंड पाणी, थंड लस्सी किंवा आईस्क्रीम अशा काही ज्या गोष्टी आपण आपल्या यथोचित आपण जे करू शकतो आपल्या ऐपतीनुसार आपण त्यांना देऊ शकतो. कारण या सेवेमुळे त्यांचा आत्मा शांत होऊन त्यांचा आत्मा आपल्याला आशीर्वाद देत असतो, आणि ते आशीर्वाद म्हणजेच आपल्याला कमावलेलं पुण्य होय, चांगलं कर्म होय, आणि हेच चांगलं कर्म आपल्याला अक्षय टिकवायचे असते. त्यामुळे या दिवशी आपण कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये गोरगरिबांना मदत केली पाहिजे आहे, भुकेलेला अन्न दिले पाहिजे आहे, तहानलेला पाणी पाजलं पाहिजे. त्याचप्रमाणे मंदिरात जाऊन काही दक्षिणा दिल्या पाहिजेत, ज्यामुळे त्या दक्षिणेचा कुणाला तरी चांगला वापर होऊन कुणाच्या तरी सत्कारणी लागेल. त्यामुळे काहीतरी जे आपल्याकडं आहे ते इतरांना देणे हे सर्वश्रेष्ठ दान असते. त्याच्यामुळे इतरांना देण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरणाची पोळी आणि आंब्याचा रस. या दिवसापासून असं पूर्वीपासून आपले पूर्वज मानायचे की आंब्याचा रस अगोदर अक्षय तृतीयेला देवाला दाखवायचा, आणि मग त्याच्यानंतर आपण जे पितरांनी आंबे लावलेले असतात आपल्या शेतामध्ये ते आपण त्यांच्या झाडाची फळं आपण चाखत असतो. त्यामुळे त्यांच्या कर्माची फळे आपल्याला भोगायला मिळतात. म्हणून त्यांना धन्यवाद म्हणून आपण त्यांना जे काही त्यांच्या झाडाचे आंबे आहेत ते तोडून प्रथम त्यांना पितरांना आंब्याचा नैवेद्य दाखवल्यानंतरच आपण त्या आंब्याचं जे काही उपभोग घेतला जायचा पूर्वी असा नियम असायचा. आता बाजारातूनच सगळेजण आंबे आणत असल्यामुळं
असं काही जास्त पाळलं जात नाही. परंतु पूर्वी तसं मानलं जायचं की जी झाडाचे आंबे असायचे ती झाडं पितरांनी लावलेली असायची. आजच्यासारखं 4-5 वर्षात काही झाडांना फळं लागायची नाही. फार पूर्वीची जुनी झाडं असायची आणि त्यांची फळं आपण खायचो. म्हणून ती पितरांना त्याचा धन्यवाद देण्यासाठी जे आंब्याचा रस आहे किंवा आंबा आहे ते आपण नैवेद्य म्हणून त्यांना अर्पण केला पाहिजे असा रिवाज असायचा. तो पाळायचा म्हणून आपण आंब्याचा रस आणि पुरणाची पोळी नक्कीच केली पाहिजे. आता या दिवसाचं पुण्य अक्षय टिकवायचं आहे. या दिवसाच्या ज्या सेवा आहेत त्या अक्षय टिकवायच्या आहेत. त्याच्यामुळे अक्षय टिकण्यासारखं काय आहे तर भगवान परमेश्वराची जी काही भक्ती आहे, आराधना आहे, त्यांचे जे काही व्रतवैकल्य आहे, बाकीचे व्रतवैकल्य जरी नाही केले तरी ज्या प्रभावी सेवा आहेत, ज्या प्रभावी पोथ्या आहेत त्या पोथीचे वाचन केले पाहिजे. गुरुचरित्र पारायण असो किंवा मग स्तोत्रपठण करणं असो, दिवसभरामध्ये आपल्याला शक्य होतील त्या सेवा आपण केल्या पाहिजेत. किमान या दिवशी चांगला मुहूर्त आहे म्हणून त्या सेवांची सुरुवात आपण नक्कीच केली पाहिजे. एरवी ज्या सेवा करतो त्यापेक्षा दुप्पट, 4 पट 5 पट किंवा अक्षय अविरत कायम आपल्यासोबत या सेवेचं फळ आपल्याला राहतं. त्याच्यामुळं आपण या दिवशी आपल्याला जमतील तेवढ्या जास्त प्रमाणात सेवा चालू केल्या पाहिजेत आणि दिवसभरामध्ये चांगले कामं, चांगलं बोलणं, चांगलं आचरण तर अशा प्रकारे चांगली कामं करा, चांगल्या सेवा करा, चांगले पुण्य कमवा आणि आपला दिवस कारणी लावण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला अक्षय तृतीयेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपला दिवस खूप आनंदात जावो. सर्व सत्कर्माची फळे आपल्याला मिळवती एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्स फॉर वॉचिंग. ओके.